एक झटका आणि 8 प्रवाशांचा जीव गेला। नेमकं काय घडलं तर मुंब्रा स्थानक जर आपण पाहिलं तर आपण व्हिज्युअल्स मध्ये बघत असतो की मुंब्रा स्थानकाला येणारी ट्रेन आहे ती अशी कर्व घेऊन प्लॅटफॉर्मवर लागत असते। पण आज सकाळी निघालेल्या दोनही लोकल फास्ट लोकल होत्या, त्या दोन्ही लोकलचा मुंब्रा स्थानकावर थांबा नव्हता। यावेळी दोन्ही लोकल पास होत असताना एका लोकलचा दुसऱ्या लोकलला म्हणजे कसाऱ्याहून सीएसएमटी कडे जाणारी लोकल आणि कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल, या दोन्ही लोकल ज्यावेळी एकाच वेळेस त्या कर्वच्या तिथे आल्या त्यावेळी एका लोकलचा दुसऱ्या लोकलला झटका बसला आणि तो झटका इतका जोरात होता की त्याचा आवाजही त्या लोकलमध्ये असणाऱ्या दोन्ही बाजूच्या प्रवाशांना ऐकू आला। आणि हेच आपल्या सकाळचे प्रतिनिधी नियाज शेख आहेत, त्यांनी ते प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी त्यावेळी ट्रेनमध्ये काय घडलं होतं त्याची दृश्य सुद्धा ही टिपलेली आहेत। त्यावेळी तो ट्रेनमध्ये जोरात आवाज आला, त्यानंतर प्रवासी जे पहिले 4 प्रवासी होते ते खाली पडले, ज्यांना खरं तर धक्का लागला। त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकलमधले जे फुट रेस्टवर म्हणजे लोकलच्या दारावर जे उभे होते ते दोन्ही लोकलच्या दारावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना धडकले गेले, कुणाच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि मग तिथून प्रवाशांचा जो अपघात झाला जो आपण सगळे आपल्या टीव्हीवर पाहत असाल। त्यामुळे त्या अपघातामुळे खरं तर आज 8 जणांचा जीव गेलाय। रेल्वे रुळावर येणारी जी बाजू आहे ती अत्यंत वळणदार आहे, त्यामुळे जेव्हा कुठल्याही दोन ट्रॅकमध्ये जरी अंतर असलं तरी 2 ट्रॅकवरच्या लोकल जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्या घासल्या गेल्या, तिथे झटका बसला आणि मग हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येतंय। रेल्वे प्रवासी संघटनेकडून सुद्धा वारंवार याविषयी रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आलंय, पण अजूनही कुठलीही कारवाई केली जात नसल्याचं खरं तर प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे आज ज्यावेळी 8 जणांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जाते, रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत आकडा जरी आलेला नसला तरी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या रेल्वे दुर्घटनेत 12 प्रवासी रेल्वे रुळावर खाली पडलेत आणि त्यात 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे खरं तर रेल्वेनं मुंबई लोकलनं प्रवास करताना प्रवाशांनी जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्याला ऑफिसला जर जायचं असेल तर आपण वेळेच्या आधी निघा, एखादी लोकल मिस झाली तर आपला जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने प्रवास करू नका, कारण कुठली वेळ कधी चालून येईल सांगता येत नाही। आणि त्यामुळेच रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा आता खबरदारी म्हणून रेल्वे प्रवाशांना आवाहन करण्यातच आलंय। याशिवाय नव्याने येणाऱ्या लोकल गाड्या असतील त्या ऑटोमेटेड डोअर सिस्टीम म्हणजे आपोआप दरवाजे बंद होतील अशा पद्धतीच्या नव्या रेल्वेचे डबे येतील असं आज रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। याशिवाय या अपघाताचा पुष्पक एक्सप्रेसशी संबंध नसल्याचं सुद्धा सांगण्यात येते, कारण सकाळी ज्यावेळी ही बातमी आली होती त्यावेळी पुष्पक एक्सप्रेस मधले काही प्रवासी पडल्याचं सांगितलं जात होतं, पण आता जी माहिती आहे त्यानुसार हे मुंबई लोकलच्या दोन्ही बाजूंनी ज्या लोकल जलद गती मार्गावरती म्हणजे फास्ट ट्रॅकवर जे प्रवासी प्रवास करत होते त्यांच्यात झालेला हा अपघात आहे। आणि त्यामुळे मुंबईला कामासाठी निघालेल्या त्या 8 जणांवर आतापर्यंत तरी त्यांच्यावर काळानं घाला घातल्या असं म्हणू शकतो आणि 4 जण हे जखमी आहेत, ज्यांच्यावर खरं तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।